एबीपी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यास। महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई यांच्या वतीने मराठवाडा विभागीय अधिवेशन मराठवाडा भूषण पुरस्काराचं आज ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या छत्रपती संभाजीनगर येथे वितरण झालेलं आहे। संपूर्ण छत्रपती संभाजीनगरची टीम यांच्या प्रयत्नातून अत्यंत चांगल्या प्रकारे 2 सत्रामध्ये हा कार्यक्रम येथे पार पडला। वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये ज्या 26 लोकांनी या ऐतिहासिक भूमीमध्ये छत्रपती संभाजीनगरच्या या पावनभूमीमध्ये योगदान दिलं, त्या लोकांना मराठवाडा भूषण पुरस्काराने माननीय मंत्री महोदय यांच्या उपस्थितीमध्ये सन्मानित करण्यात आले। महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ हे नेहमी आपल्या पत्रकारांच्या हितासाठी हक्कासाठी लढा देणारी संघटना आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रामधून अधिवेशनाला मोठ्या संख्येने पत्रकार बांधव कानाकोपऱ्यातून पोहोचले। हा कार्यक्रम माननीय अनिलजी सावंत व त्यांच्या टीमच्या पुढाकारातून यशस्वी झाला। मी सर्व टीमचे मनापासून अभिनंदन करतो। महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून अधिवेशनाकरिता आलेल्या सर्व पत्रकार बांधवांचे अभिनंदन करतो आणि ज्यांच्या मार्गदर्शनामध्ये आम्हाला स्फूर्ती मिळते, प्रेरणा मिळते, आमचे राज्याचे सरचिटणीस डॉक्टर विश्वासरावजी आरोटे साहेब यांचं मनापासून आम्ही येथे आभार मानतो आणि सगळं छत्रपती संभाजीनगरच्या टीमला पुनश्च शुभेच्छा देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। सर, आता मराठी न्यूज चॅनल फ्री टू एअरवर दाखवले जात नाहीत, हे महाराष्ट्रात अत्यंत दुःखाची बाब आहे। त्याबद्दल महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ यावर काही उपाययोजना राबवेल का? कारण TV9, ABP माझा, महाराष्ट्र माझा, जसे IBN लोकमत हे फ्री टू एअरवर दाखवले जात नाहीत। दूरदर्शनवर फक्त एकच सह्याद्री चॅनल चालवला जातो। महाराष्ट्रात जवळजवळ DD फ्री टू एअर 400 चॅनल आहेत, त्यापैकी एकही TV9 मराठी, ABP माझा हे दूरदर्शनवर दाखवले जात नाही। त्याबद्दल तळागाळातील शेतकरी असो, सामान्य जनता असेल, ते फ्री टू एअरवर आपले चॅनल पाहू शकत नाही। चालू होते आत्ता 5 एप्रिलपासून ते बंद करण्यात आले, त्यावर आपली संघटना काही उपाययोजना राबवेल का? नक्कीच आपण जो मुद्दा मांडलेला आहे, महाराष्ट्रामध्ये मराठी अस्मिता जोपासून लोकांपर्यंत जे प्रभावीपणे त्या समस्या आहे त्या पोहोचवण्याचं काम जे वेगवेगळ्या चॅनलच्या माध्यमातून होत आहे, केवळ सह्याद्री, DD, दूरदर्शन हे धरून चालणार नाही। महाराष्ट्रातील प्रत्येक चॅनलला फ्री करून ते जेणेकरून ते जनतेपर्यंत तो आवाज जाईल, जनतेच्या शासनासमोर, पुढाऱ्यांसमोर ज्या काही समस्या आहेत त्या पोहोचतील। या दृष्टिकोनातून आम्ही नक्कीच आगामी काळात माननीय आरोटे साहेब, आम्ही आपले संस्थापक आदरणीय संजयजी भोकरे साहेब यांच्या मार्गदर्शनात महाराष्ट्राचे राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि संबंधित लोकांना भेटून तसे निवेदन देऊन आपली या मागणीचा पाठपुरावा करणार। आता 4 एप्रिलपर्यंत दूरदर्शनवर मराठी न्यूज चॅनल चालू होते आणि अचानक एप्रिल नंतर चॅनल बंद करण्यात आले। याचं काय आपल्याला सविस्तर आपण त्यावर कारवाई करायलाच पाहिजे। 4 एप्रिलपर्यंत सगळे मराठी चॅनल, न्यूज चॅनल हे दूरदर्शनवर चालू होते फ्री टू एअरवर, अचानक बंद करण्यात आले। नाही, त्याच्यावरही कारवाई होईल आणि ते अशी प्रकारची कोणतीही बाब आम्ही सहन करणार नाही। ठीक आहे सर। सरांना सर, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ छत्रपती संभाजीनगरच्या वतीने अतिशय उत्कृष्टरित्या कार्यक्रम आयोजित करण्यात आला, त्याबद्दल पहिले सत्र, दुसरे सत्र हे अतिशय योग्य मंत्र्यांच्या निर्देशनाखाली पार पडले, त्याबद्दल आपण पत्रकार बांधवांना 2 शब्द। खरं तर महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ हे गेल्या 27-28 वर्षांपासून हे आमचं 27वे अधिवेशन। या अधिवेशनाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील पत्रकारांना एकत्रित करून पत्रकारांना देखील आज एकत्र येण्याची काळाची गरज आहे। आज प्रत्येक वर्तमानपत्रामध्ये जो काम करणारा माझा संपादक असेल, उपसंपादक असेल, पत्रकार असेल, याला कोणत्याही प्रकारची शाश्वती नाही। आज या दैनिकात काम करतोय, उद्या सकाळी त्याला त्या दैनिकात येऊ नका असा निरोप दिल्यानंतर त्याचा राजीनामा देखील घेतला जात नाही। अशा वेळी संघटनांनी देखील एकत्र होणं ही काळाची गरज आहे। म्हणून महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या माध्यमातून आम्ही दीक्षाभूमी ते मंत्रालय अशी संवाद यात्रा काढली। या संवाद यात्रेच्या माध्यमातून आम्ही
राज्य सरकारकडे 22 मागण्यांचं निवेदन दिलं. या 22 मागण्यांपैकी काही मागण्या या सरकारने मागच्या निवडणुकीच्या अगोदर पत्रकारांचं आर्थिक महामंडळ, वृत्तपत्र विक्रेत्यांचं महामंडळ आणि आमची खरी मागणी जी आहे, माझ्या ग्रामीण भागातील पत्रकाराला देखील जशी लाडकी बहीण आहे तशी लाडका पत्रकार अशी योजना सुरू करावी. कारण माझा ग्रामीण भागातील पत्रकार हा अत्यंत कमिशन बेसवर काम करतो. काही आता तर परिस्थिती अशी अवघड झाली, अनेक वर्तमानपत्रांमध्ये जाहिरातींचे बिलं थकल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्या पत्रकाराचं काम बंद केलं जातं आणि अशा वेळी ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेला, सहकारी संस्थांना वचक बसवण्याचं काम हा माझा ग्रामीण भागातील पत्रकार करत असतो. मात्र या सरकारने जर केंद्र सरकार, राज्य सरकार शेतकऱ्यांना पेन्शन देतं आहे, मग माझा ग्रामीण भागातील, शहरी भागातील पत्रकार जो या सरकारला महत्त्वाचं मदत करत असेल तर त्याला देखील लाडका पत्रकार योजना सुरू करावी. माझी तर मागणी अशी आहे, शहरी भागातील पत्रकारांना 10,000 आणि ग्रामीण भागातील पत्रकारांना किमान 7,000 रुपये मानधन त्यांनी सुरू करावं. ही आमची लढाई आहे. कारण सरकार इतर खात्यांमधील पैसे बाकी देत असेल, पण माझ्या पत्रकार बांधवांना देखील ज्या पत्रकारांचं 20 वर्ष पत्रकारितेमध्ये योगदान आहे अशा पत्रकारांची नोंद देखील शासनाने जिल्हा माहिती कार्यालयामध्ये ठेवणं गरजेचं आहे. पण मागील काही वर्षांपासून जिल्हा माहिती कार्यालयात दैनिकाचे संपादक त्याच्या वर्तमानपत्रात काम करणाऱ्या पत्रकाराची नोंद करत नाही. शासन म्हणतं 20 वर्ष पत्रकारिता करत असताना वयाच्या 60 नंतर त्याला पेन्शन देऊ. पण आज परिस्थिती अशी झाली, प्रत्येक वर्तमानपत्र, प्रत्येक इलेक्ट्रॉनिक मीडिया फक्त यूज अँड थ्रो असा पत्रकारांचा वापर करत असेल तर माझ्या पत्रकारांना देखील आता एकत्र होणं ही काळाची गरज आहे. कारण वर्तमानपत्र, इलेक्ट्रॉनिक मीडिया, सोशल मीडिया आज तुमच्या हातामध्ये आहे. खरं अधिवेशन घेण्याचं कारण एकच असतं, प्रत्येकाचं अधिवेशन होत असतं, प्रत्येकाच्या मागण्या ते मांडत असतात आणि ह्या मागण्या मांडत असताना केंद्र सरकार, राज्य सरकारपर्यंत या मागण्या गेल्या पाहिजे. आज अधिवेशन झालं, आपण निघून जातो, पण यामध्ये जे आपल्या मागण्या आहेत त्या सरकारला कळल्या पाहिजे. कारण डॉक्टरकडे गेल्यानंतर सुद्धा आपल्याला डॉक्टरला सांगावं लागतं माझं पोट दुखतं, हे दुखतं. म्हणून आपल्या देखील पत्रकारांच्या मागण्या आहेत. 22 मागण्यांपैकी 30 आपल्या 3 मागण्याकडे सरकारने लक्ष दिलं आहे आणि अजून 18 मागण्यांसाठी आपल्याला लढायचं आहे आणि तो लढा आपण यशस्वी करणार हा आमचा ठाम निर्धार आहे. कारण आपल्या संघटनेचे महाराष्ट्र असेल, गोवा असेल, दिल्ली असेल, बेळगाव असेल, गुजरात असेल, मध्य प्रदेशमध्ये काम करणारे आपले सगळे मराठी बांधव असेल आणि मराठीनंतर महाराष्ट्र राज्य पत्रकार संघात काम करणारे इतर दैनिकांचे असेल, या सर्वांसाठी काम करणारी ही संघटना आहे. अधिवेशन म्हणजे फक्त माझ्या प्रत्येक जिल्ह्यातला पत्रकार, प्रत्येक भागातला पत्रकार या ठिकाणी येतो. प्रत्येकाची ओळख होते, सुखात नव्हे दुखात. काही घटना घडल्यानंतर माझा औरंगाबादचा पत्रकार उद्या शिर्डीला आला, शिर्डीचा पत्रकार कोल्हापूरला गेला, तर एक ती आपली चेन सिस्टीम एकत्र करण्याची ही पत्रकार संघाची असतं. खरं तर आज या ठिकाणी आनंद होतो आहे का मराठवाड्याचं विभागीय अधिवेशन आज चांगल्या या ठिकाणी संपन्न झालं. सकाळच्या सत्राला मंत्री महोदय आले होते, दुपारच्या सत्राला महाराजांच्या दर्शनासाठी मंत्री महोदय येतात, पण महाराज या ठिकाणी आज एकादशीच्या दिवशी आले. माझ्या सर्व पत्रकार बांधवांना त्यांनी शुभेच्छा दिल्या आणि पत्रकारांच्या बाबतीत देखील आम्ही देखील 365 दिवसापैकी 265 दिवस, मग तो माझ्या पत्रकार संघाचा सभासद असो किंवा नसो, पण वेळ जर दुःखद घटना असेल तर त्याला मदत केली पाहिजे. ती मदत किती आहे यापेक्षा करण्यापाठीमागचा हेतू सफल असला पाहिजे. हे काम आपण करतोय. अधिवेशन घेणे म्हणजे नुसत्या लोकांकडे जाऊन देणग्या पावत्या गोळा करणे हा आमचा बिलकुल विषय नाही. आम्ही अधिवेशन घेतो आमच्या पत्रकाराचा स्वाभिमान वाढवण्यासाठी, आमच्या संघटनेचा स्वाभिमान वाढवण्यासाठी, आमच्या पत्रकारांना ताकद देण्यासाठी आणि राज्य सरकारला देखील आमच्या देखील मागण्या आहेत ही जाणीव करून देण्यासाठी हे राज्यातलं आमचं 28वावं अधिवेशन आज या ठिकाणी संपन्न झालं. या अधिवेशनाला उपस्थित असलेले माझे राज्यातील सर्व पदाधिकारी, ज्ञानवंत, गुणवंत, बुद्धिवंत सर्व पदाधिकारी आणि ज्यांच्या माध्यमातून हे मराठवाडा अध्यक्ष अनिलजी सावंत असेल, माझे जिल्हाध्यक्ष छबराव ताके असेल, त्याचबरोबर माझ्याबरोबर काम करणारे वैभवजी स्वामी संपर्क प्रमुख असेल, अशोक देडे असेल, त्याचबरोबर सर्व ग्रामीण भागातून नवी मुंबईवरून आले चव्हाण असेल, नगर जिल्ह्यातून आलेले सर्व पदाधिकारी असेल, सर्वच ज्ञानवंत, बुद्धिवंत, कारण तुम्ही सर्व श्रेष्ठ आहात. मी एक सेवक म्हणून या संघटनेचं काम करत असताना हे काम पुढे नेण्याचं काम आम्ही करू. कोणी करा निंदा, कोणी करा वंदा, काम करत राहणे हाच माझा धंदा.
महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थ गावकरी, अहमदनगर, पुणे, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, नांदेड, उस्मानाबाद, बीड, औरंगाबाद, नागपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, अकोला, यवतमाळ, बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ. संपादक आहेत विश्वासराव आरोटे. मोबाईल नंबर आहे 9423 38 85 08. दुसरा मोबाईल नंबर 9423 46 72 72. तिसरा मोबाईल नंबर 75 88 15 0001. वेबसाईट आहे sgavkari.com. मेल आय डी आहे akl gavkari@gmail.com.